आज बनवूया खुसखुशीत अशी ज्वारीचं पीठ वापरून बनवलेली आपली ही महाराष्ट्रीयन बापडी। तर यासाठी घेतला 50 ग्रॅम रवा, 100 ग्रॅम एवढं दही, अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद आणि 1 चमचा काळे तीळ घेतले। ते हे आपल्याला मस्तपैकी मिक्स करून झाकून ठेवायचे 10 मिनिट। 10 मिनिटानंतर ह्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे, 2 चमचे तुपाचं मोहन घालायचं आहे। मस्तपैकी चमच्याने मिक्स करून घट्टसर गोळा मळून ह्याचा साईडला ठेवायचा आहे। 10 मिनिट याला रेस्ट द्यायचा आहे। नंतर आपल्या चपाती एवढा गोळा घेऊन ह्याच्यात चपात्या एकसारख्या लाटून घ्यायच्या। तर मी ते 3 चपाती एकावर एक ठेवते। तर एका चपातीला तेल, त्याच्यावर पीठ डस्ट करायचे, त्याच्यावर चपाती ठेवायची, परत असं 3 वेळा करायचं आहे। एकावर एक चपात्या ठेवून मस्तपैकी याचे रोल बनवायचे। पाणी उकळायला ठेवलंच होतं, त्यामध्ये हे रोल स्टीम करून घ्यायचे। चाकूने बघून घ्यायचे की हे रोल शिजलेत का नाही, पीठ लागायला नको। एकदम कोरडा चाकू निघाल्यानंतर मस्तपैकी गार करायचे। ह्याला मस्तपैकी असं कट करून घ्यायचे पाहिजे त्या शेपमध्ये आणि गरमागरम तेलात असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। डिटेल रेसिपीचा व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड केलेलाच आहे, तो जाऊन बघू शकता। तोपर्यंत बाय बाय।